जय शिवराय मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मोबाईलवरती मेसेज आला आहे का, तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला रिसबमिट असं ऑप्शन दाखवत असेल तर तुम्हाला तुमचं फॉर्म कशाप्रकारे घर बसल्या रिसबमिट म्हणजे दुरुस्त करायचं आहे संपूर्ण काय डिटेलमध्ये पाहणार आहोत. परंतु तुम्ही जर त्या अगोदर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे. चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर पहा मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचा अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला आता 2 नंबरला एक ऑप्शन दिसते, ॲप्लिकेशन मेड अर्लियर, म्हणजेच मित्रांनो याला मराठीमध्ये म्हणतात यापूर्वी केले अर्ज. त्या पर्यावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही आतापर्यंत किती सारे अर्ज भरले आहेत सर्व डिटेल तुमच्यासमोर शो होणार आहेत. या ठिकाणी मी 2 अर्ज भरले आहेत, सर्व डिटेल माझ्यासमोर आले आहेत. यातला मी पहिला अर्ज रिसबमिट आहे, तर तुम्हाला तो अर्ज मंजूर करून दाखवणार आहे. तो कसा संपूर्ण काही पाहणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो इथपर्यंत आला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून घ्या. तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी मी या 2 महिन्याचे फॉर्म भरले होते आणि दोन्ही महिन्याचे फॉर्म हे चुकलेले आहे, म्हणजेच आता यांना रिसबमिटचं ऑप्शन आलं आहे. ते का बरं, तर मित्रांनो जेव्हा लाडकी बहीण योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट लॉन्च केली होती त्या अगोदर आम्ही लगेच 2 ते 3 दिवसामध्ये या महिन्याचा फॉर्म भरला होता. त्या अगोदर या वेबसाईटवरती जे काही आपलं आधार कार्ड अपलोड करत होतं तिथे फक्त आपण OTP टाकून आपण लॉग इन करून आधार कार्ड अपलोड करत होतो. परंतु मित्रांनो आता व्हॅलिडिटीचं ऑप्शन आलं आहे, त्यामुळे मित्रांनो यांना ऑप्शन आलं आहे आधार कार्ड तुम्ही अपलोड केलं नाही. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा काही अशा काही प्रकारे ऑप्शन आला असेल तर तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे तुमचं नेमकी कारण काय आहे, तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट केला आहे. ते चेक करण्यासाठी तुम्हाला एक डोळ्याचं आयकॉन दिसते, ते डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचं इंटरफेस दिसेल. तर इथं पाहू शकता या महिलांचं आधार कार्ड अपलोड केलं नाही, त्याच्यामुळे यांना रिजेक्टचं ऑप्शन आलं आहे. तर मित्रांनो पाहू शकता आता तुम्हाला एडिट करण्यासाठी इथे एक ऑप्शन दिसतं एडिट, त्या बटनावर तुम्हाला सिम्पलमध्ये टॅप करायचं आहे. जसं ते बटनावर टॅप करताल आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकून व्हॅलिड आधार असं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला OTPची काही गरज नाही. त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. या ठिकाणी अजूनही तुमचं जर काही चुकलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे. एकदा जर तुम्ही रिसबमिट केलं तर तुम्हाला परत रिसबमिटचं ऑप्शन येणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण या महिलांचे आधार कार्ड अपलोड करून दाखवणार आहोत. सर्वात प्रथम आधार कार्डची पुढील बाजू आपण अपलोड करणार आहोत. तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर गॅलरीमध्ये जायचं आहे, तुमचा फोटो जिथे असेल त्या फोटोमध्ये त्या फोटोमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता आपली फाईल सक्सेसफुली अपलोड झाली आहे. त्यानंतर तुम्हाला पाठीमागची बाजूसुद्धा अपलोड करायची आहे. परत आता तुम्हाला गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये जाऊन तुमची पाठीमागची जी काही आधार कार्डची बाजू आहे ती तुम्हाला इथे अपलोड करून द्यायची आहे. या ठिकाणी आता आधार कार्ड अपलोड करून झाल्यानंतर तुमचं इथं जर काही चुकी असेल तर तुम्हाला चेक करायचं आहे, त्यानंतर सर्व दुरुस्त करायचं आहे. दुरुस्त झाल्यानंतर तुम्हाला तुमचं फॉर्म सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट करण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू करायचं आहे. तुमचं फॉर्ममध्ये जर काही चुकी असेल ते लक्षात घ्यायचं आहे. जर चुकी असेल तर लगेच सबमिट करून घ्या. परत एकदा तुमचा फॉर्म अर्ज झाला तर तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन मिळणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि मगच तुमचं फॉर्म सबमिट करायचा आहे. तर या ठिकाणी सर्व माहिती फुल करून झाल्यानंतर आता तुम्हाला इथं कॅप्चा टाकायचा आहे, तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर पाहू शकता इथे तुम्हाला नो रिस्पॉन्स फॉर सर्व अशा काही प्रकारचे एरर दाखवत आहे. तर तुम्हाला इथं ट्राय करत राहायचं आहे, तुमचं फॉर्म सबमिट होणार आहे. वारंवार ट्राय करायचं आहे. तर मी ट्राय केल्यानंतर पाहू शकता आपलं ॲप्लिकेशन आहे सक्सेसफुली अपडेट झालं आहे आणि आपला फॉर्म पेंडिंगमध्ये गेला आहे. तुम्हाला परत एकदा यापूर्वी केले अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन फॉर अर्लियर या ऑप्शनवरती गेल्यानंतर आता तुम्ही ते चेक करू शकता तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये गेला आहे का, रिव्ह्यूमध्ये गेला आहे का, तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे, तुम्ही आता इथून चेक करून घ्यायचं आहे. तर अशा काही प्रकारे आता तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे लवकरात लवकर. तर पाहू शकता मित्रांनो आपला जो काही सुरुवातीचा फॉर्म होता तो पेंडिंगमध्ये गेला आहे आणि दुसरा फॉर्मसुद्धा तुम्हाला अशा काही प्रकारे आता तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि तुमचं जे काही कारण दिलं आहे ते ऑप्शन तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, मगच तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर पाहू शकता आपला पहिला फॉर्म पेंडिंगमध्ये गेला आहे. तर पेंडिंगमध्ये गेल्यानंतर हा फॉर्म अप्रूव्ह होण्यासाठी साधारण 5 ते 6 दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर तुम्हाला परत एक SMS येईल ज्यामध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे किंवा अप्रूव्ह झाला आहे असं सर्व तुम्हाला कळणार आहे. तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा नक्कीच रिसबमिटचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह झाला असेल. जरी तुमचं जर काही प्रॉब्लेम बाकी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की करू शकता. नक्की तुम्हाला पर्सनली रिप्लाय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.